ऐका आदित्य रानूबाई, तुमची कहाणी. आटपाट नगर होतं. त्या नगरात एक ब्राह्मण होता. तो नित्य समिधा फुलं दुर्वा आणायला रानात जात असे. तिथे नागकन्या देवकन्या वसा वसत होत्या. ब्राह्मणानं विचारलं, काय ग बायांनो, कसला वसा वसता, तो मला सांगा. तुला रे वसा कशाला हवा? उठशील मातशील, घेतला वसा टाकून देशील. ब्राह्मण म्हणाला, उतत नाही मातत नाही, घेतला वसा टाकत नाही. तेव्हा त्या म्हणाल्या, श्रावण मास येईल तेव्हा पहिल्या आदितवारी मुकाट्यानं उठावं, सचिळ म्हणजे वस्त्रासहित स्नान करावं, अगोदर पाणी आणावं, विड्याच्या पानावरती रक्तचंदनाची आदित्य रानूबाई काढावी, 6 रेघांचं मंडळ करावं, 6 सुतांचा तातू करावा, त्याला 6 गाठी द्याव्या, पानफुल व्हावं, पूजा करावी, पानाचा विडा, फुलांचा झेला, दशांगाचा धूप, गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा, 6 मास चाळावी, 6 मास पाळावी, माघी रथसप्तमी संपूर्ण करावं. संपूर्णाला काय करावं? गुळाच्या पोळ्या, बोटव्याची खीर, लोणकड तूप, मेहून जेऊ सांगावं. असेल तर चिळपोरी द्यावी, नसेल तर जोड गळसरी द्यावी, ती नसेल तर 2 पैसे दक्षिणा द्यावी आणि आपल्या वंशाचं उद्यापन करावं. असा वसा ब्राह्मणानं केला. त्याला सूर्यनारायण प्रसन्न झाला, भाग्यलक्ष्मी आली. तेव्हा राजाच्या राणीने ब्राह्मणाला बोलावणं धाडलं. ब्राह्मण जाते वेळेस भिवू लागला, कापू लागला. तेव्हा राजाच्या राणीनं सांगितलं, भिवू नका, कापू नका, तुमच्या मुली आमच्या इथे द्या. आमच्या मुली गरीबाच्या, तुमच्या घरी कशा द्याव्या? दासी कराल, बटकी कराल. राणी म्हणाली, दासी करीत नाही, बटकी करीत नाही, राजाची राणी करू, प्रधानाची राणी करू. माघेश्वराचा महिना आला. ब्राह्मणानं लगीन करून मुली दिल्या. एक राजाच्या घरी दिली, दुसरी प्रधानाच्या घरी दिली. गेल्या पावली मुलींचा समाचार घेतला नाही. 12 वर्षांनी समाचारास ब्राह्मण निघाला. राजाच्या घरी गेला. लेकीनं बसायला पाट दिला, पाय धुवायला पाणी दिलं. बाबा बाबा, गुळ खा, पाणी प्या. गुळ खात नाही, पाणी पित नाही. माझी कहाणी करायची आहे, ती तू ऐक. तुझी कहाणी ऐकायला मला वेळ नाही. राजा पारधीला जाणार आहे, त्याला जेवायला उशीर होईल. तोच त्याच्या मनात राग आला. तेथून निघाला, प्रधानाच्या घरी गेला. तिनं पाहिलं आपला बाप आला, म्हणून बसायला पाट दिला, पाय धुवायला पाणी दिलं. बाबा बाबा, गुळ खा, पाणी प्या. गुळ खात नाही, पाणी पित नाही. माझी कहाणी करायची आहे, ती तू अगोदर ऐक. तुझी कहाणी नको ऐकू तर कोणाची ऐकू? घरात गेली, उतरडीचं 6 मोते आणली. 3 आपण घेतली, 3 बापाच्या हातात दिली. त्यानं मनोभावे कहाणी सांगितली. लेकीनं चित्त भावे ती ऐकली. नंतर जेवून खाऊन बाप आपल्या घरी आला. बायकोनं विचारलं, मुलींचा समाचार कसा आहे? जिनं कहाणी ऐकली नाही ती दारिद्र्यानं पिडली, दुःखानं व्यापली. राजा मुलखावर निघून गेला. जिनं कहाणी ऐकली होती ती भाग्यानं नांदत आहे. इकडे दरिद्री जी झाली होती तिनं आपल्या लेकाला सांगितलं, मावशी घनघोर नांदत आहे, तिकडे जाऊन काही दिलं तर घेऊन ये. पहिल्या आदितवारी पहिला मुलगा उठला. तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला. अगं अगं दासींनो, तुम्ही दासी कोणाच्या? आम्ही दासी प्रधानाच्या. प्रधानाच्या राणीला जाऊन सांगा, तुमच्या बहिणीचा मुलगा आला आहे. कसा आला आहे? तळ्याच्या पाळीला उभा राहिला आहे. परसदारानं घेऊन या. परसदारानं त्या दासी त्याला घेऊन आल्या. न्हाऊ माखू घातलं, पितांबर नेसायला दिलं, जेऊ खाऊ घातलं, कोहळा पोखरला, होन मोहरा भरल्या. वाटेस आपला जाऊ लागला. तो सूर्यनारायण माळ्याच्या रूपानं आला. हातीचा कोहळा काढून घेतला. घरी गेला. आईनं विचारलं, काय रे बाबा, मावशीनं काय दिलं? दैवे दिलं, कर्माने नेलं. कर्माचं फळ पुढे उभं राहिलं. मावशीनं दिलं होतं, पण सर्व गेलं. पुढे दुसऱ्या आदितवारी दुसरा मुलगा गेला. तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला. अगं अगं दासींनो, तुम्ही दासी कोणाच्या? आम्ही दासी प्रधानाच्या. प्रधानाच्या राणीला निरोप सांगा, त्यांनी सांगितला. मग प्रधानाच्या राणीनं त्याला घरी नेऊन न्हाऊ माखू घातलं, पितांबर नेसायला दिलं, जेऊ खाऊ घातलं,
काठी पोखरून होन मोहरांनी भरून दिली. बाबा बाबा, ठेवू नको, विसरू नको, जतन करून घरी घेऊन जा म्हणून सांगितलं. वाटेत सूर्यनारायण गुराख्याच्या रूपानं आला. हातची काठी काढून घेतली, घरी गेला. झालेली गोष्ट राणीला सांगितली. दैवे दिलं ते सर्व कर्मानं नेलं. पुढे तिसरा मुलगा आदित्यवारी तिसरा मुलगा गेला. तळ्याच्या पाळी उभा राहिला. त्यालाही पाहिल्यासारखं प्रधानाच्या घरी नेऊन न्हाऊ माखू घातलं, पितांबर नेसायला दिलं, जेऊ खाऊ घातलं, नारळ पोखरून होन मोहरांनी भरून दिलं. ठेवू नको, विसरू नको म्हणून सांगितलं. घरी जाताना विहिरीत उतरला. तो गडबडून विहिरीत पडला. घरी गेला. आईनं विचारलं, काय र बाबा, मावशीनं काय दिलं? आई ग, मावशीनं दिलं, पण दैवानं ते सर्व बुडालं. चौथ्या आदित्यवारी चौथा मुलगा गेला. तळ्याच्या पाळी उभा राहिला. त्यालाही प्रधानाच्या राणीनं घरी नेऊन न्हाऊ माखू घातलं, पितांबर नेसायला दिलं, जेऊ खाऊ घातलं. त्याला दह्याची शिदोरी होन मोहरा घालून बरोबर दिली. सूर्यनारायण घारीच्या रूपानं आला. हातची शिदोरी घेऊन गेला. घरी गेला. आईने विचारलं, काय रे बाबा, मावशीने काय दिलं? आई, मावशीनं दिलं, पण दैवानं ते सर्व नेलं. पाचव्या आदित्यवारी आपण उठली. तळ्याच्या पाळी उभी राहिली. दासींनी तिचा निरोप तिच्या बहिणीला सांगितला. बहिणीनं तिलाही परसदारानं घरी नेलं. न्हाऊ घातलं, माखू घातलं, पाटाचं बसायला दिलं. प्रधानाची राणी आदित्यवारीची कहाणी करू लागली. काय वसा करतेस तो मला सांग. बहीण म्हणाली, अगं अगं चांडाळनी, पापीनी, बापाची कहाणी ऐकली नाहीस म्हणून तुला दरिद्र आलं. राजाच्या राणीनं विचारलं. याला बहिणीच्या घरी राहिली. श्रावण मास आला. सांगितल्याप्रमाणे सूर्यनारायणाची पूजा केली. इकडे राजाला भाग्य आलं. राजानं बोलावू धाडलं. मावशी मावशी, तुला छत्र आली, चांबरं आली, पाईक आले, परवर आले. मला रे पापिनीला छत्र कोठली, चांबरं कोठली, पाईक कोठले, परवर कोठे? बाहेर जाऊन दाराशी बघताच तो राजा बोलावू आला आहे. राजा आला तशी घरी जायला निघाली. एकमेकी बहिणींनी आहेर केले. वाटेनं जाऊ लागली. पहिल्या मजले स्वयंपाक केला. राजाला वाढलं, मुलांना वाढलं, आपलं पान वाढून घेतलं. तो कहाणीची आठवण झाली. करारे हा कारा, पिटारे दांडोरा, नगरात कोणी उपाशी आहे का, याचा शोध करा. तुझ्या बाईची कहाणी ऐकून मला काय फळ, माझं पोट भरलं पाहिजे, असं म्हणून तो राणीकडे आला. तशी 6 मोते राणी घेऊन तिनं त्याला दिली. तिनं आपल्या हातात ठेवली. मनोभावे कहाणी सांगितली. चित्त भावे त्यानं ऐकली. त्याची लाकडाची मोळी होती, ती सोन्याची झाली. तो म्हणाला, बाई बाई, कहाणी ऐकल्याचं एवढं फळ, मग वसा घेतल्याचं काय फळ? काय वसा आहे तो मला सांग. तुला रे वसा कशाला हवा? उतशील मातशील, घेतला वसा टाकून देशील. उतत नाही मातत नाही, घेतला वसा टाकत नाही. तेव्हा वसा सांगितला. पुढे दुसऱ्या मजलेस गेली. स्वयंपाक केला. राजाला वाढला, मुलांना वाढलं, आपलं पान वाढून घेतलं. तेव्हा कहाणीची आठवण झाली. करारे हा कारा, पिटारे डांगोरा, नगरात कोणी उपाशी आहे का, याचा शोध करा. उपाशी नाही, काही नाही, माळ्याचा मळा पिकत नाही, विहिरीला पाणी लागत नाही, असा एक माळी चिंतेनं बसला आहे. त्याला हाक मारली. आमच्या बाईची कहाणी ऐक. तो आला. राणीनं 6 मोते घेऊन 3 आपण घेतली, 3 माळ्याला दिली. राणीनं कहाणी मनोभावे सांगितली. चित्तभावे माळ्यानं ऐकली. माळ्याचा मळा पिकू लागला. विहिरीला पाणी आलं. तो म्हणाला, बाई बाई, कहाणी ऐकल्यावरती एवढं फळ, मग वसा घेतल्याचं काय फळ? काय वसा असेल तो मला सांगा. मग राणीनं त्याला वसा सांगितला. पुढे तिसऱ्या मजलेस गेली. स्वयंपाक केला. राजाला वाढलं, मुलांना वाढलं, आपलं पान वाढून घेतलं. तेव्हा कहाणीची आठवण झाली. करारे हा कारा, पिटारे डांगोरा, नगरात कोणी उपाशी आहे का, याचा शोध करा. उपाशी नाही, काही नाही. एक म्हातारी, तिचा एक मुलगा वनात गेला होता. एका डोहात बुडाला होता. एका सर्पानं खाल्ला होता. त्यामुळे चिंताक्रांत बसली होती. तिला म्हणाली, आमच्या बाईची कहाणी ऐकू. ती म्हणाली, कहाणी ऐकून मी काय करू, मी मुलासाठी रडते आहे. बरं, येते. मग ती राणीकडे आली.
राणीनं पहिल्याप्रमाणे तिला कहाणी सांगितली. तिनं चित्तभावे ऐकली. तिचा मुलगा वनात गेला होता तो आला, डोहात बुडाला होता तो आला, सर्पानं खाल्ला होता तो आला. ती म्हणाली, बाई बाई, कहाणी ऐकल्याचं हे फळ, मग वसा घेतल्याचं काय फळ? काय वसा तो मला सांगा. मग राणीनं तिलाही वसा सांगितला. पुढे 4थ्या मजलेस गेली. स्वयंपाक केला, राजाला वाढला, मुलांना वाढला, आपलं पान वाढून घेतलं. तेव्हा कहाणीची आठवण झाली. करा रे हंकारा, पिटा रे डांगोरा, नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा. उपाशी नाही काही नाही, काना डोळा मासाचा गोळा, हात नाही पाय नाही, असा एक मनुष्य रस्त्यामध्ये होता. त्याच्या अंगावरती तांब्याभर पाणी ओतलं. पालथा होता तो उताना केला. 6 मोते होती, 3 मोते त्याच्या बेंबीवर ठेवली, 3 मोते आपण घेतली. राणीनं मनोभावे कहाणी सांगितली. ती त्यानं ऐकली. त्याला हातपाय आले, देह दिव्य झाला. तो म्हणाला, कहाणी ऐकल्याचं एवढं फळ, मग वसा घेतल्याचं काय फळ? काय वसा तो मला सांगा. मग राणीनं त्याला वसा सांगितला. 5व्या मुक्कामाला घरी आली. स्वयंपाक केला. सूर्यनारायण जेवायला आले. 7 दरवाजे उघडले. लोह घंगाळ पाणी तापवलं. पडरस पक्वान जेवायला केली. पंचपक्वान जेवायला केली. सूर्यनारायण भोजनाला बसले. त्यांना पहिल्या घासाला केस लागला. ते म्हणाले, अग अग, कोणाच्या पापिनीचा केस आहे? राजाच्या राणीला 12 वर्ष दारिद्र्य आलं होतं. तिनं आदितवारी वळचळणीखाली बसून केस विंचरले. काळं चवाळं, डोईचा केस, वळचणीची काडी, डाव्या खांद्यावरना वेशीवरनं टाकून दे. राजाच्या राणीला सूर्यनारायणाचा कोप झाला. तसा कोणाला होऊ नये. ब्राह्मणाला, मोळी विक्याला, राजाच्या राणीला, माळ्याच्या म्हातारीला, कोणा डोळा मासाचा गोळा, इतक्यांना जसा सूर्यनारायण प्रसन्न झाला, तसा तुम्हा आम्हा हो. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. पौष महिन्यातील रविवारचे महत्व काय आहे ते आता आपण पाहूया. हिंदू धर्मामध्ये पौष महिना हा संयम, तपश्चर्या आणि अंतर्मुक्तेचा काळ मानला जातो. या महिन्यात येणारे सर्व रविवार सूर्यदेवाला समर्पित असतात. विशेषतः पौषातील रविवारांना आदित्यरानू रविवार असे म्हटले जाते. याचे धार्मिक महत्व काय आहे ते पाहूया. सूर्यदेव जीवनाचा आधार. सूर्यामुळेच पृथ्वीवरती जीवन टिकून आहे. पौष महिन्यात सूर्याची उपासना केल्यास तेज, आरोग्य आणि दीर्घायुष्य प्राप्त होतं. धर्म आणि सत्याचं प्रतीक. सूर्य कधीही लपवत नाही. तो सत्य, नियम आणि धर्माचा अधिपती मानला जातो. पापशालनाचा दिवस. पौष रविवारच्या स्नान, दान, पूजेने पूर्वजन्मीचे दोष व ग्रहदोष कमी होतात अशी श्रद्धा आहे. याचे आध्यात्मिक महत्व जाणून घेऊया. यामुळे आत्मतेज वाढते. थंडीच्या काळात सूर्यपूजा केल्याने शरीरास उष्णता व मनास स्थैर्य मिळते. आत्मविश्वास व इच्छाशक्ती. सूर्याशी संबंधित व्रत केल्याने निर्णयक्षमता आणि आत्मसन्मान वाढतो. कर्मशुद्धी होते. नियमित रविवारी उपासना जीवनशैली शिस्तबद्ध करते. आरोग्यदृष्ट्या महत्व. सकाळच्या सूर्यकिरणांमुळे व्हिटॅमिन डी मिळते. हाडे व स्नायू बळकट होतात. आळस व नैराश्य कमी होते. पौषात सूर्यपूजा, नैसर्गिक आरोग्यव्रत. पौष रविवारची परंपरा. सूर्योदयापूर्वी स्नान, तांब्याच्या भांड्यातून सूर्याला अर्घ्य. ओम आदित्याय नमः हा जप करावा. गूळ, तीळ, तांदूळ दान असल्यास, शक्य असल्यास उपवास करावे. फलश्रुती श्रद्धेनुसार मिळते. आजारपणात सुधारणा, घरात समृद्धी, शांतता, मानसन्मान, यश, सूर्यदोष, पितृदोष, शांती सगळं मिळतं. अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी तुम्ही चॅनलला लाईक, सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ. ओम आदित्याय नमः.